शिवारात बिबट्याचा धुडगूस, शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून 5 बकऱ्या ठार, 1 जखमी। कणवण तालुक्यातील कातळगाव शिवारात गट क्रमांक 118 येथील शेतकरी शिवाजी देवराम चव्हाण यांच्या गोठ्यात बिबट्याने घुसखोरी करून थेट पशुधनावर हल्ला चढवत 5 बकऱ्या ठार केल्या असून एका बकरीला गंभीर जखमी केले। विशेष म्हणजे ठार झालेल्या बकऱ्यांमध्ये 3 गाभण व 1 नुकतीच जन्मलेली बकरी होती। या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्री अचानक गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने आधी 4 बकऱ्या जागीच ठार केल्या, तर एका बकरीला ओढत जंगलात नेत मारून टाकले। 1 बकरी जखमी अवस्थेत सापडली आहे। या घटनेमुळे शेतकरी शिवाजी चव्हाण यांचे संपूर्ण पशुधन उद्ध्वस्त झाले। घटनेची माहिती तात्काळ वन विभागाचे अधिकारी दीपाली गायकवाड यांना देण्यात आली। त्यानंतर वन परिमंडळ अधिकारी रामकृष्ण देवकर व वनरक्षक देविदास पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मृत बकऱ्या पाहण्यासाठी गावातील महिला व युवकांनी मोठी गर्दी केली होती। नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त करत आधी जीव धोक्यात, आता उपजीविकाही हिरावली जाते अशी भावना व्यक्त केली। पशुवैद्यकीय अधिकारी सुप्रिया कर्डिले नांदुरी यांनी मृत बकऱ्यांची तपासणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले। शेतकरी दहशतीखाली प्रशासनाकडे ठोस उपायांची मागणी। या बिबट्याच्या सततच्या हालचालीमुळे परिसरातील शेतकरी पूर्णपणे दहशतीखाली आहे। रात्रीच्या वेळी शेतीला पाणी भरण्यात जाण्याचीही हिंमत होत नाही। लहान मुले, महिला आणि वृद्ध यांची सुरक्षितता धोक्यात आली असून वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी ठाम मागणी होत आहे। तसेच शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडेही तीव्र नाराजी व्यक्त करत रात्रीचा वीज पुरवठा बंद करून दिवसा वीज द्यावी, जेणेकरून शेतकरी सुरक्षितपणे शेतीकाम करू शकतील अशी मागणी केली आहे। जर प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर यापुढे मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे गावकऱ्यांनी सांगितले। गिरणा वार्ता न्यूज कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी, कडवण। बिबट्याने बरीच नुकसान केलेले आहे। 5-6 शेळ्या जागेत चावून त्याने ठार केलेले आहेत। तरी रात्री पाणी भरणं, लहान पोरं हे ते काही गोष्टी बरेचसे नुकसान। तर रोज गावामध्ये आणि शेतामध्ये पाणी पिण्यासाठी बरेच वेळा येतो बिबट्या आणि त्याने बरंच धुमाकूळ केलेला आहे। तरी आम्हाला शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यावा, 9 ते 5 वाजेपर्यंत लाईटीची व्यवस्था करावा अशी सबस्टेशन खात्याला विनंती आहे आमची। का काहीतरी बुवा करा तुम्ही। रात्री लाईट नाही, काय कारण? पाणी भरवा लागत। पण मग दिवसा लाईट का बरं पाहिजे तुम्हाला? दिवसा बिबट्या येतो ना 10 वाजायला, म्हणजे तो खाली निघून येतो। तुमचं नाव काय हो? सुनीता चव्हाण। बरं, तुमची काय मागणी आहे MSCB कडे? दिवसा लाईट पाहिजे।